नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऑनलाईन सर्जी यूट्यूब चॅनलमध्ये मी SP जाधव, प्रभावती विद्यालय विद्यानगर परभणी आपले स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज वर्ग 10वा विषय मराठी यामध्ये युनिट क्रमांक 4मध्ये 16व्या क्रमांकावर देण्यात आलेली कविता आकाशी झेपघेरे ही आज अभ्यासणार आहोत. आकाशी झेपघेरे ही कविता मराठीच्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक 65वर देण्यात आलेली आहे. या कवितेचे कवी आहेत जगदीश खेबुडकर. ही कविता अभ्यासण्या अगोदर या कवितेचे कवी जगदीश खेबुडकर यांचा परिचय आपण थोडक्यात करून घेऊयात. जगदीश खेबुडकर 1932 ते 2011 प्रसिद्ध कवी, साहित्यिक, गीतकार, पटकथा, संवाद, लघुकथा, नाटक, दूरदर्शन मालिका यासाठी त्यांनी साहित्य निर्मिती केली आहे. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमय शब्द ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट्य होत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना 11 वेळा सन्मानित करण्यात आले आहे. त्याशिवाय गदिमा पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचं लेखन केलं आहे. कवीने सुरक्षिततेचे, परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यांवर विश्वास ठेवावा. कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात. प्रस्तुत कवितेतून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा, उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या असा संदेश देतात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या आकाशी झेपघेरे कविता आहे, या कवितेचा समावेश हा भावगीताच्या स्वरूपात चित्रपटामध्ये देखील करण्यात आलेला आहे. या कवितेविषयी थोडी आणखीन माहिती आपण बघूयात की आकाशी झेपघेरे पाखरा हे काव्य खरं तर भावगीत म्हणून प्रसिद्ध आहे. चित्रपटगीत, भावगीत, अभंग, भक्तिगीत, देशभक्तीपर गीत, लोकगीत असे शब्दप्रधान गीताचे अनेक प्रकार आहेत. जगदीश खेबुडकर यांनी शब्दबद्ध केलेलं हे गीत सुधीर फडके यांच्या भावपूर्ण आवाजाने व सुमधुर संगीताने भावगीत म्हणून प्रसिद्ध झाले. आजही हे गीत आपल्याला आकाशवाणी केंद्र व दूरदर्शन यांच्या माध्यमातून ऐकण्यास मिळते. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या कवितेकडे वळूयात. कविता आकाशी झेपघेरे ही कविता आपल्याला गेय स्वरूपात कशी म्हणता येईल याचं सादरीकरण मी आता तुमच्यासमोर करणार आहे. या प्रकारे तुम्ही देखील घरी या कवितेचा सराव करायचा आहे. आकाशी झेपघेरे पाखरा, आकाशी झेपघेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुखलोलुप झाली काया, सुखलोलुप झाली काया. हा कुठवर वेड्या घेसी आसरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ पंख दिले देवाने, करविहार सामर्थ्याने. तुझ पंख दिले देवाने, करविहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरविराने, दरी डोंगर
हिरवी राने जा ओलांडून या सरिता सागरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परिणावळते. कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परिणावळते. हृदयात व्यथा ही जळते, हृदयात व्यथा ही जळते. का जीव बेचारा होई बावरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. घामातून मोती फुलले, श्रमदेव हे घरी अवतरले. घामातून मोती फुलले, श्रमदेव हे घरी अवतरले. घर प्रसन्नतेने नटले, घर प्रसन्नतेने नटले. हा योग जीवनी याला साजिरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे तुम्हाला या गीताचा, या कवितेचा सराव या ठिकाणी करायचा आहे. घरी ही कविता या गेय पद्धतीने तुम्ही देखील म्हणून बघायची आहे. यानंतर या कवितेमध्ये आलेले जे शब्द आहेत, या शब्दांचे जे अर्थ आहेत ते आपण बघणार आहोत. शब्दार्थामध्ये शब्दार्थ, या शब्दार्थामध्ये समाविष्ट करण्यात आलेले शब्द. तुझ भवती, तुझ भवती म्हणजे तुझ्या भोवती, आजूबाजूला. वैभव, वैभव म्हणजे समृद्धी. माया, माया याचा अर्थ आहे पैसा. रसाळ, रसाळ म्हणजे रसपूर्ण, मधुर, गोड. सुखलोलुप, सुखलोलुप याचा अर्थ होतो सुखाने घेरलेली. काया, काया म्हणजे शरीर. आसरा, आसरा याचा अर्थ होतो आश्रय, निवारा. विहार, विहार म्हणजे संचार. सामर्थ्याने, सामर्थ्याने या शब्दाचा अर्थ होतो शक्तीने किंवा बळाने. सरिता, सरिता म्हणजे नदी. सागर, सागर म्हणजे समुद्र. कष्टाविन म्हणजे मेहनतीशिवाय. परी, परी याचा अर्थ होतो पण किंवा परंतु. व्यथा, व्यथा म्हणजे दुःख किंवा वेदना. बिचारा, बिचारा म्हणजे गरीब. बावरा, बावरा म्हणजे गोंधळलेला, बावरलेला. श्रमदेव, श्रमदेव याचा अर्थ आहे कष्टाचा ईश्वर. अवतरले, अवतरले म्हणजे प्रकटले किंवा आले. प्रसन्नता, प्रसन्नता म्हणजे उल्हासित, टवटवीत. नटले, नटले म्हणजे शोभले. योग, योग याचा अर्थ होतो घटना किंवा प्रसंग. साजिरा, साजिरा म्हणजे सुंदर किंवा सुरेख. यानंतर या कवितेचे जी कडवी आहेत, या कडव्यांचा नेमका भावार्थ काय होतो ते आता आपण अभ्यासणार आहोत. या कवितेचं पहिलं कडवं. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया.
सुख लोलुप झाली काया, हा कुठं बरं वेड्या घेसी आसरा. याचा अर्थ होतो की हे पाखरा, तू ध्येयपूर्तीसाठी आकाशात उंच भरारी मार. सत्ता, संपत्ती याने वेढलेल्या सोन्याच्या या पिंजऱ्याचा मोह तू सोडून दे. हा सोन्याचा पिंजरा तुझ्या इच्छांच्या सफलतेला घातक आहे. ज्या पिंजऱ्याचा त्याग करून तू यशाच्या शिखराकडे झेप घे. पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचा आनंद घे. आता तू मोहमाया, पैसा, संपत्ती यांच्या गराड्यात घेरलेला आहेस. तुला सुखाचे फळ खायला मिळते आहे. तुझे शरीर या लौकिक सुखाला लालचावले आहे. त्या सुखात तू लोळतो आहेस. पण हे सुख किती काळ टिकेल? या सुखाचा आश्रय लवकरच संपेल. हे वेड्या मना, तू जागृत हो आणि लौकिक तात्पुरत्या सुखाचा त्याग कर. या कवितेचं दुसरं कडवं आहे. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवीराने, जा ओलांडुनिया सरिता सागरा. या कडव्याचा अर्थ होतो की हे पाखरा, ईश्वराने तुला उडण्यासाठी पंख दिले आहेत. पंखातल्या बळाने तू आकाशात मुक्तपणे संचार कर. जमीनलगत असणाऱ्या डोंगर, दऱ्या, हिरवी राने, नद्या व समुद्र या सगळ्यांचा अडथळा ओलांडून त्या दिशांच्या बाजूने तू या सगळ्या अडथळ्यांना पार जा, त्यांना पार कर. या कवितेचं तिसरं कडवं आहे. कष्टाविन फळ ना मिळते, तुझं कळते परी ना वळते. हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा. याचा भावार्थ आहे, कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. आयते कोणतेच सुख मिळत नाही. त्यासाठी अपार मेहनत करावी लागते. ते तुला समजते, पण कृतीमध्ये, आचरणात, वागणुकीत येत नाही. त्यामुळे तुझे मनातले दुःख मनातल्या मनात जळत राहते, घुमसत राहते. स्वातंत्र्याची ओढ तर आहे, पण त्याची पूर्तता होत नाही. त्यामुळे तुझा बिचारा जीव कावरा बावरा होतो, कासावीस होतो. या कवितेचं नंतरचं कडवं आहे. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. याचा भावार्थ होतो की घाम गाळला की शेतात मोती पिकतात, पिके बहरतात. हा श्रमरूपी ईश्वराचा चमत्कार आहे. कष्ट करून घरात येणारे धान्य म्हणजेच श्रमदेवाचे घरात होणारे आगमन होय. त्यावेळी घरात समृद्धी, प्रसन्नता होते. कष्ट केल्याने असा सुखाचा गोड सुंदर प्रसंग आयुष्यात येतो. हे जाणून घे व स्वातंत्र्याचे मोल जाण. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जगदीश खेबुडकर यांची कविता आकाशी झेप घेरे या कवितेच्या कडव्यांचा भावार्थ या ठिकाणी लक्षात घेतला आहे. यानंतर आपण या कवितेच्या स्वाध्यायाकडे वळणार आहोत. स्वाध्याय यामध्ये पहिला प्रश्न आहे की योग्य पर्याय लिहा. नंबर 1, सुख लोलुप झाली काया म्हणजे याचा अर्थ काय होतो? तर याला 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. नंबर 1, सुखाचा तिरस्कार वाटतो. नंबर 2, सुखाबद्दल प्रेम वाटते. नंबर 3, सुखाचे आकर्षण वाटते. आणि नंबर 4, सुख उपभोगण्याची सवय लागते. तर याचं उत्तर आहे, सुख लोलुप झाली काया म्हणजे सुख उपभोगण्याची सवय लागते. नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न, पिंजरा सोडून झेप घेतल्याने. याला देखील 4 पर्याय दिलेले आहेत. यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. नंबर 1, काया सुख लोलुप होते. नंबर 2, पाखराला आनंद होतो. नंबर 3, आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते. आणि नंबर 4, आकाशाची प्राप्ती होते. तर याचं उत्तर आहे, पिंजरा सोडून झेप घेतल्याने आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते. या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक 3
सो ऑप्शन. यानंतरचा प्रश्न आहे तुलना करा. 2 कॉलम तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. एक कॉलम आहे पिंजऱ्यातील पोपट आणि दुसरा आहे पिंजऱ्याबाहेरील पोपट. या दोघांमध्ये आपल्याला तुलना करायची आहे. बघा, पहिला मुद्दा, पिंजऱ्यातील पोपट पारतंत्र्यात राहतो तर पिंजऱ्याबाहेरील पोपट स्वातंत्र्य उपभोगतो. नंबर 2, पिंजऱ्यातील पोपट लौकिक सुखात रमतो तर पिंजऱ्याबाहेरील पोपट स्वबळाने संचार करतो. नंबर 3, पिंजऱ्यातील पोपट कष्टाविन राहतो तर पिंजऱ्याबाहेरील पोपट कष्टात आनंद घेतो. पिंजऱ्यातील पोपट नंबर 4, जीव कावरा-बावरा होतो तर पिंजऱ्याबाहेरील पोपट नंबर 4, सुंदर जीवन जगतो. पिंजऱ्यातील पोपट, याचा 5वा मुद्दा आहे, मनात खंत करतो तर पिंजऱ्याबाहेरील पोपट मन प्रफुल्लित असते. तर अशा प्रकारे आपल्याला 5 मुद्द्यांमध्ये या 2 पोपटांमधला फरक या ठिकाणी स्पष्ट करता येईल. पिंजऱ्यातील पोपट आणि दुसरा आहे पिंजऱ्याबाहेरील पोपट. प्रश्न क्रमांक 3, पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा. तर त्या कवितेतील ओळी आहेत, या पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतल्या ओळी आपल्याला सांगता येतील. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. या ओळीतून आपल्याला पाखराची स्वसामर्थ्याची ओळख करून देता येते. प्रश्न क्रमांक 4, कवीने यश प्राप्तीच्या संदर्भात सांगितलेली सुवचने लिहा. तर या कवितेमध्ये यश प्राप्तीसाठी सांगितलेली सुवचने कोणती आहेत? नंबर 1, तुला देवाने पंख दिले आहेत, सामर्थ्याने विहार कर. आणि नंबर 2, कष्टाविन फळ मिळत नाही. नंतरचा प्रश्न आहे काव्य सौंदर्यावर आधारित प्रश्न. खालील ओळीचे रसग्रहण करा. प्रश्न दिलेला आहे, घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की ज्यावेळी रसग्रहणाचा प्रश्न येतो त्यावेळेस रसग्रहण करा हा प्रश्नाचं उत्तर या 3 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला सोडवावं लागतं. नंबर 1, आशय सौंदर्य, नंबर 2, काव्य सौंदर्य आणि नंबर 3, भाषिक वैशिष्ट्य. तर या ठिकाणी स्क्रीनवर जो प्रश्न दिलेला आहे या प्रश्नाचं उत्तर देखील आपण या 3 मुद्द्यांच्या आधारेच रसग्रहण करणार आहोत. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. पहिला मुद्दा, आशय सौंदर्य. सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची आकाशी झेप गेरे ही मराठी चित्रपटातील एक गीतरचना आहे. स्वसामर्थ्यावर अदम्य विश्वास ठेवून कर्तृत्वाचे मोकळे आकाश ओळखावे आणि ध्येयाकडे उंच भरारी घ्यावी, परावलंबित्व सोडून स्वावलंबी व्हावे ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर गाठावे व उच्च ध्येयाकडे झेप घ्यावी, पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचे मोल जाणावे हा अमूल्य संदेश ही कविता देते. दुसरा मुद्दा आहे काव्य सौंदर्य. तर काव्य सौंदर्यामध्ये आपल्याला मुद्दे मांडता येतील की वरील ओळींमध्ये कवींनी श्रमाचं महत्त्व सांगितलं आहे. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. अविरत प्रयत्न व काबाड कष्ट करून जेव्हा शेतकरी शेतात राबतो तेव्हा त्याला मोत्यासारखे पीक मिळते. त्याच्या घामातून मोती फुलतात. ते धनधान्य त्याच्या घरी येते. त्याचं घर प्रसन्नतेने नटते. तेव्हा त्याच्या श्रमाचं सार्थक होतं. जणू श्रमदेवच त्याच्या घरी अवतरतात. आणि तिसरा मुद्दा आहे भाषिक वैशिष्ट्य. तर त्यामध्ये आपल्याला स्पष्टीकरण देता येईल की ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. पिंजरा हे सुखलोलुपतेचे प्रतीक वापरलं आहे व त्यात कैद झालेल्या मानवी मनाला पक्षी म्हटले आहे. साध्या शब्दात गहन आशय मांडला आहे. यमकप्रधान गेय रूपामुळे कविता मनात ठसते. दुसरा प्रश्न आहे की आकाशी झेप गेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा या ओळीतील मतितार्थ स्पष्ट करा. तर या ओळीचा मतितार्थ आपल्याला खालील प्रकारे स्पष्ट करता येईल. आकाशी झेप घेरे या कवितेमध्ये कवी जगदीश खेबुडकर यांनी पारतंत्र्यात खितपत पडलेल्या पाखराला म्हणजेच माणसाच्या परावलंबी मनाला मोलाचा उपदेश केला आहे व स्वातंत्र्याचे मोल समजावून सांगितले आहे. प्रस्तुत ओळीतील मतितार्थ असा की यामध्ये पाखराला आकाशात भरारी घेण्याचं आवाहन केलं आहे. वैभव, सत्ता, संपत्ती या लौकिकतेला सोन्याचा पिंजरा आहे. त्यात अडकलेल्या जीवाची गती खुंटते. त्याच्या जीवनाची प्रगती होत नाही. सुखसोयीमुळे कर्तृत्व थांबते. म्हणून हा सोन्याचा पिंजरा सोडून
ध्येयाच्या मोकळ्या व उंच आकाशात तू झेप घे, अशा प्रकारची आत्मिक शिकवण या ओळीतून प्रत्ययाला येते. यानंतरचा प्रश्न आहे की स्वसामर्थ्याची जाणीव हा उत्तम व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे, हे विधान स्पष्ट करा. तर स्वसामर्थ्याची जाणीव हा उत्तम व्यक्तिमत्व विकासाचा पाया कसा आहे हे आपल्याला खालील प्रकारे स्पष्ट करता येईल. स्वसामर्थ्याची जाणीव म्हणजे स्वतःमध्ये असलेल्या सामर्थ्यवान गुणाची स्वतःला जाणीव होणे. जीवन जगत असताना माणसाला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागते. कधी माणूस हतबल होऊन जातो, स्वतःमध्ये असलेलं सामर्थ्य तो विसरून जातो आणि मग तो नशिबाला दोष देतो. जे काही करेल ते देवच करेल असे म्हणून मोकळा होतो. हतबल होऊन दैवावर विसंबून राहतो. पण हे असे करणे अगदी नकारात्मक आहे. परिस्थिती बदलण्याच्या माणसाने निकराने प्रयत्न करायला हवा. स्वतःमधील सामर्थ्य, स्वतःमधील गुण स्वतःला ओळखता येणे गरजेचं आहे. स्वतःच्या सामर्थ्यावर स्वतःचा विश्वास असायला हवा. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, याची जाणीव माणसाला व्हायला हवी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शास्त्रज्ञ एडिसन इत्यादींनी परिस्थितीवर मात करूनच स्वतःच्या सामर्थ्याने स्वतःचा व पर्यायाने समाजाचा विकास केला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन गोरगरिबांच्या शिक्षणाची सोय केली. रयत शिक्षण संस्था निर्माण केली, आज त्याचा महावृक्ष झाला आहे. यावरून असं स्पष्ट होतं की स्वसामर्थ्याची जाणीव हा उत्तम व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे. यानंतरचा प्रश्न आहे की घर प्रसन्नतेने नटले याची प्रचिती देणारा तुमचा अनुभव लिहा. तर घर प्रसन्नतेने नटले याची प्रचिती देणारा अनुभव आपल्याला सांगता येईल. आकाशी झेप वगैरे या कवितेद्वारे कवी जगदीश खेबुडकर यांनी माणसाला उपदेश करताना असं सांगितलं आहे की घर प्रसन्नतेने नटवायचं असेल तर श्रमदेवाची पूजा करावी लागेल व घामातूनच मोती फुलवावे लागतील. ज्याप्रमाणे कष्टाने मिळवलेली भाकरी गोड असते, त्याचप्रमाणे घरामध्ये नंदनवन फुलवायचे असेल तर कष्टाचा पैसा घरात खेळवायला हवा. कोणतीही गोष्ट घर बसल्या मिळत नाही. देवाची प्रार्थना आणि पूजा अर्चना करून देरे हरी खटल्यावरी असे म्हणले तर तसा चमत्कार होणारच नाही. घर प्रसन्नतेने कसे नटते याची प्रचिती देणारा माझा स्वतःचा अनुभव इथे मी तुम्हाला सांगतो. माझ्या आईची तब्येत ठीक नव्हती. डॉक्टरांनी आईला सक्त आराम करण्याची ताकद दिली होती. मी शाळेत जाण्याआधी आणि शाळेतून आल्यानंतर घरातली सगळी कामे करायचो. आईला एकाही कामाला हात लावू देत नव्हतो. त्यामुळे माझ्या आईला लवकरच बरे वाटू लागले. डॉक्टरांनी जेव्हा आईला तपासले तेव्हा इतक्या कमी वेळात आईची इतकी चांगली प्रगती पाहून आश्चर्य व्यक्त केलं. माझ्या बाबांनी मला जवळ घेऊन माझे लाड केले. आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. त्या दिवशी माझं घर प्रसन्नतेने नटलं. कष्टाने मिळणारा आनंद काय असतो हे मला त्या दिवशी समजले. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण जगदीश खेबुडकर यांची आकाशी झेप वगैरे ही कविता, याचा भावार्थ आणि या कवितेच्या स्वाध्यायामध्ये समाविष्ट असलेल्या प्रश्नांची उत्तरं नेमकी कशी लिहायची याचं सादरीकरण बघितलं आहे. माझं हे सादरीकरण जर आपल्याला आवडलं असेल तर माझं यूट्यूब चॅनल ऑनलाईन सरजी नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसेच वर्ग 9वी आणि 10वीच्या वर्गाचे मराठी विषयाचे पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारित सर्व व्हिडिओ बघण्यासाठी माझं ऑनलाईन सरजी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.